नीलांबरे, मला खूप भीती वाटते. नक्की काहीतरी वाईट होईल असं वाटतंय. अगं माझा उजवा डोळा फडफडतोय. आई, असं काही होणार नाही. तुम्ही एक काम करा, ही अंगठी घ्या, ही फिरवा डोळ्यावरून, सगळं ठीक होईल. तू नक्की भावनाला बघितलंस ना गेटच्या बाहेर जाताना? हो आई, मी तर तिला रिक्षात बसतानाही पाहिलं. तुम्ही नका काळजी करू इतकी. ते एकदाची गेली म्हणजे संकट गेलं. ते आत्ता जर असते तर काय गोंधळ घातला असता कोण जाणे. ते आता आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. प्लीज प्लीज आमच्याबरोबर चला तुम्ही. हां प्लीज प्लीज. तुमचं तिथं असणं खूप महत्त्वाचं आहे. अगं ते एवढं म्हणताय तर जा ना. नाही आजी, मी नाही जाणार. तू प्लीज अशी माझ्यावर जबरदस्ती करू नकोस. का असं वागतोयस माझ्याशी? तू काय माझी आणि भावना मॅडमची लव्ह स्टोरी अर्धवटच ठेवणार आहेस का? मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली होती की आज काही करून भावना मॅडमना माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे, माझं प्रेम व्यक्त करणार आहे, सगळ्यांची तोंड बंद करणार आहे. पण आता त्याच नसतील तर मी कसं सांगू त्यांना की मला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते? निदान माझं प्रेम व्यक्त करताना तरी भावना मॅडम समोर असायला हवेत ना. माझ्या प्रेमाला इतकी पण किंमत नको का मिळायला? तूच सांग मला, काय करू मी? तुला माहितीये, मला नाही कळत माझ्या आईला भावना मॅडमचा का राग आहे इतका. आज परत त्यांनी अपमान केला भावना मॅडमचा. निघून गेला त्या, माहितीये. लोक म्हणतात ना की भावना मॅडम कमनशिबी. खरं तर मीच कमनशिबी आहे. माझं प्रेम कायम हुलकावण्यात देत राहिलंय मला. मी बरेच वेळा ठरवलं होतं की आज सांगेन भावना मॅडमना, आज सांगेन भावना मॅडमना, पण सतत आहे ना आमच्यामध्ये अडथळ्यांचे डोंगर येतात, डोंगर. दादा, असं खरंच खूप प्रेम आहे भावना मॅडमवर, आणि मला आमची लव्ह स्टोरी अशी अर्धवट राहून द्यायची नाही. मी अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे, पण त्याआधी त्यांना माझ्या मनातलं तर कळायला पाहिजे ना. देव मला तितकी संधी देत नाही. सांग ना, का 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 घडतंय असं? माझ्या प्रेमाला काही अर्थ नाहीये. त्याला का निघून गेल्या त्या आशा? बरोबर आहे तुझं. मीच भावना मॅडमना सांगायला इतका वेळ लावलाय की त्या तरी काय करणार होता. पण दादा, इतके दिवस भावना मॅडमनी सहन केलंय ना, आणखी एक दिवस कळकळायला काय हरकत? एक दिवस चला. पण सिद्धिराजनी मला असं कसं काय बोलवलं? कसं ते आता नाही सांगू शकत, पण तुम्हाला तिकडे यावं लागेल नक्की. हां प्लीज. नाही नाही,
मी नाही येणार. नाही नाही भावना मॅडम, हे बघा तुम्हाला आजच्या दिवसाचं महत्व आहे ना आता कळणार नाही, पण तुम्ही तिकडे आलात ना की तुम्हाला कळेल हो. अगं भावना, जाऊन तर बघ, एवढं म्हणताय तर. पण आजी अगं, भावना मॅडम प्लीज तुम्ही असं करू नका. हे बघा आम्हाला सिद्धूने सांगितलंय की तुम्ही काही करून भावना मॅडमला इकडे घेऊन या. माझा इतका अपमान झाल्यानंतर मी पुन्हा तिकडे नाही येऊ शकत. आणि माझ्यामुळे खरंच सिद्धिराजच्या आयुष्याचं नुकसान होणार असेल तर नाही, मग भलेही त्यांनीच मला का बोलवलेलं असेल. आणि माझा हा डिसिजन फायनल आहे. ह्यात आता काहीही बदल होणार नाही. ओ, या तुम्ही. कुठे गेली जानू? अजून कशी नाही आली? मॅड, आज मला कळलंच पाहिजे तुझ्या या अशा वागण्याने मला काय वाटत असेल ह्याचा एकदा तरी विचार केलायस का तू? काय झालंय नक्की? नाही, मला माहितीये या मागे नक्की काहीतरी कारण आहे. अरे पण जे काही घडलंय ते एकदा विश्वासात घेऊन सांग ना मला. मैत्रीण आहे ना मी तुझी. आता आपल्यात मैत्रीचं नातंही नाही राहिलंय. काय सांगू तुला जानू, माझ्याकडे तुला सांगण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये ग. त्या सगळ्यालाच खूप उशीर झाला, खूप उशीर झाला. मॅड, प्लीज बोल काहीतरी. बोल ना. बास झालं. भावना ताईला शोधायला इतका वेळ लागतो का? कुठे गेली ही जानू? तर मला काय झालंय हे बघायलाच हवं. हॅलो माया, कुठे आहेत भावना मॅडम? काय बोलल्या त्या? सिद्धू, अरे भावना मॅडम यायला तयारच होत नाहीयेत. आम्ही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या नाहीच म्हणतायत. ठीक आहे, मी बघतो काहीतरी. सिद्धू, ऐक ना, एकदा का आपलं नाव जाहीर झालं ना की ठणठण. कशाला हे सगळं उगाच? कशाला म्हणजे? मिरवायला. सिद्धू, ऐक ना, यु नो व्हॉट, तू माझा नवरा होणार आहेस या गोष्टीचा मला इतका आनंद झालाय ना की मला असं वाटतं की मी आता सगळ्या जगाला ओरडून सांगावं. ठीक आहे, ऐक मला जरा तू काही बोलू नकोस. तू आधी चल, माझ्यासोबत चल आधी. काय चाललंय हिचं? मला भावना मॅडमना इथे आणायचं आणि पूर्वी ऐकतच नाहीये. सिद्धू, काय, चल ना. ऐक ना. मी काय म्हणतो म्हणजे आपण असे हातात हात धरून गेलो तर म्हणजे सोयरी जाहीर होण्याआधीच कळेल ना लोकांना उगाच. सो मला वाटतंय की येस, बरोबर आहे, यू आर राईट. पण मग बरं ठीक आहे, मग मी जाते आता. पण तू ये, तू लवकर ये हा, फक्त हा येशील. काय करू मी आता? कसं आणू भावना मॅडमना इथे? सिद्धू बरोबर बोलतोय. आमच्या दोघांचं नाव जाहीर झालं की मग सगळ्यांना दाखवायला हवं. यस, राईट. हे असं.
आता कोण सांगितल्यावर भावना मॅडम ऐकतील? त्यांना त्यांच्या आजीने सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. आता सिद्धू त्यांना कसा तयार करणार आहे काय माहित. अवघड आहे. तेव्हा तेव्हा प्लीज हा फोन मला हव्या त्या व्यक्तीने सुचलू दे प्लीज. गुंड्या गुंड्या तुला 100, 200, 500 वर्ष आयुष्य आहे. अच्छा अच्छा ऐक, मला ना तुझी एक मदत हवी होती. करशील ना? आई, काय झालं, तुम्ही मला बोलावलं? हो नीलू, अगं मला का कोणास ठाऊक असं अस्वस्थ वाटतंय. आई, तुम्ही ना अति विचार करता. विचार नका करू जास्त, सगळं काही ठीक होईल. नाही नीलांबरी, मला मला मगासपासून असे विचित्र संकेत येत आहेत. बघ ना, ते निरंजन सुद्धा विझलं. ही अशी लक्षणं काही बरी नाहीत. मनच जर अशांत असेल तर माझं काही त्या सभेत लक्ष लागणार नाही. तू एक काम कर, खाली जा आणि माझ्याबद्दल कोणी विचारलं तर सांग की मी येईन लवकरच. मी जरा वेळ जॉब करते इथे. ठीक आहे आई, चालेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. इथे जमलेल्या तमाम नागरिकांचं मी आयलिट रीड्स बँक्वेट मध्ये मनापासून स्वागत करतो. गुणाजीरावांचा विजय असो! गुणाजीरावांचा विजय असो! गुणाजीराव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गुणाजीराव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संपतराव आगे बढ़ो, संपतराव आगे बढ़ो. गुणाजीराव जिंदाबाद. गुणाजीराव जिंदाबाद. संपतराव आगे बढ़ो, संपतराव आगे बढ़ो. संपतराव गाडे पाटलांचा संपतराव गाडे पाटलांचा. सासवड मधल्या दोन्ही दिग्गज नेत्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरावरून हे दोन्हीही नेते किती लोकप्रिय आहे हे कळतच आहे. आता तुम्हा सगळ्यांना अधिक वाट पाहायला न लावता सासवडचे लोकनेते माननीय श्री गुणाजीराव भालेराव यांना मी विनंती करतो की त्यांनी जनतेशी संवाद साधावा. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. राम राम मंडळी, राम राम. आज आपण एवढ्या संख्येने येथे उपस्थित आहात. हे तुमचं प्रेम, माझ्यावरचं प्रेम बघून खरंच मन भरून आलंय. मला खात्री आहे आजपर्यंत मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला आपण पाठिंबा दिलाय. आणि म्हणूनच मी आणि संपतरावांनी यंदाची निवडणूक संगनमताने युती करून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.
करतेस तू? प्लीज हात सोड माझा. नाही सोडणार. आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी. आणि बोल ना, का वागतोयस माझ्याशी असं? नक्की काय कारण आहे या सगळ्या मागे? बेस्ट फ्रेंड आहोत ना आपण. तुला माहितीये, जेव्हा मला सगळ्यात जास्त माझ्या बेस्ट फ्रेंडची गरज होती ना, तेव्हा तू तिथे नव्हतास माझ्यासोबत. जानू त्या मुलाबरोबर काय करते? कोण आहे तो? आणि तिने त्याचे असे हात का पकडलेत? परंतु आमचा जाहीरनामा येथेच थांबत नाही. तर आम्ही दोघांनी पूर्ण विचार करून असा निर्णय घेतलाय की यंदाच्या वर्षी माझ्या प्रभागाकडून निवडणुकीकरता संपतराव गाडे पाटील यांचं नाव मी जाहीर करतो. ए थांबा थांबा. नाही आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही आतापर्यंत तुम्हाला मत देत आलो. हो बरोबर आहे. बरोबर आहे. आम्ही संपतरावांना मान्यता देऊ शकत नाही. हो बरोबर आहे. संपतरावांना मान्यता देऊ शकत नाही. शांत राहा, शांत राहा. मी विनंती करतोय आपल्याला शांत राहा. माझं बोलणं ऐकून घ्या. हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो आणि मला हेही माहिती आहे की माझा निर्णय मी तुमच्यावर लादू शकत नाही. आणि म्हणूनच आज मी अशा व्यक्तीला तुमच्याशी बोलायला लावणार आहे जी व्यक्ती आपल्यातलीच आहे, आपल्या परिचयाची आहे, सासवड मधली आहे. अहो, आपलीच थोरवी आपण काय गावी. आणि म्हणून या युतीबद्दल त्याचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. अरे आनंदी, अशी अचानक मला मिठी कशी काय मारताय? कुठे काय? काहीच नाही. असं कसं काहीच नाही? मला माहितीये तुम्ही उगाच असं नाही करणार. नक्की तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं असेल, नाहीतर तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय. हा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी मागायचं असेल. मग भावना आहे, मी जर तुझ्याकडून काही मागितलं तर तू देशील मला? अरे बापरे, अवघड प्रश्न आहे बाबा हा. सांग ना भावना, देशील का? बर, 2 कारणांवरून मी तुम्हाला देईन. एकतर तुम्ही इतक्या गोडात आणि इतक्या शहाण्यात की माझं सगळं ऐकता, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट मिळायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे माझी खात्री आहे तुम्ही माझ्याकडे चुकीचं काही मागणार नाही. मग मला प्रॉमिस दे, फ्रेंड जिथे बोलेल तिथे तू जाशील. अरे बघ ना भावना, आपण कधी प्रॉब्लेम मध्ये आलो तर फ्रेंड न बोलवता आपल्याला हेल्प करायला येतो. मग त्याने आपल्याला बोलवलंय, मग आपण नाही म्हणायला पाहिजे ना. चला, इतका वेळ सांगून ऐकलं नाही. आता सोनाराने कान टोचले, बरं झालं. आज माझ्यातर्फे तुमच्याशी बोलण्याकरता माझ्याच प्रभागातील माझा बालमित्र त्याला मी इथे बोलवू इच्छितो. तुमच्यासारखाच सासवड मधला तो एक सामान्य आणि प्रामाणिक नागरिक आहे. आपणा सर्वांची अनुमती घेऊन मी त्याला इथे आमंत्रित करतो. माझा बालमित्र, इतकाच प्रामाणिक आणि सच्चा नागरिक, आणि तो म्हणजे श्रीनिवास दळवी. अरे
डार्लिंग, बघतीयस ना, भावनेचं नाव अनाऊन्स करायला उतावळा झालाय सिद्धू. पण त्याला हे कुठे माहिती त्याचा प्लॅन फ्लॉप करायला आपल्याकडे एक मास्टर प्लॅन रेडी आहे. जनसेवा करायची फार इच्छा आहे ना सिद्धिराज गाडे पाटील. आता बघ, स्क्रीनवर पूर्वीचे फोटो दिसल्यानंतर हे तुझेच लोक तुझ्याच मनाविरुद्ध तुला पूर्वीशी लग्न करायला कसे भाग पाडतात ते. आता कळलं तुला मी का तुला मॅड बोलते ते? नाही बघ ना, आताही मी तुला मगाचपासून एवढ्यांदा विचारतेय पण तू काहीच बोलत नाहीयेस. का वागतोयस माझ्याशी असं तू? सांग मला. जयंत सर, बोल मॅड, काय झालंय नक्की बोल. जानू ऐक ना, मी आत्ता तुला काहीच सांगू शकत नाही. हे बघ, माझा ऐक. मी नाही, तू माझं ऐक. मला आत्ताच्या आत्ता जाणून घ्यायचंय नक्की काय चाललंय तुझ्या मनात. बोल मॅड, मॅड बोल. बोल. जानू, तू इथे? जानू मला खरं खरं सांग आता, जो मुलगा इथे उभा होता तो मॅडच होता ना? मॅड? कोण मॅड? तुझ्या कॉलेजमधला तुझा मित्र, ज्याला तू पेट नेमने हाक मारायचीस, मॅड. नाही, तो कशाला येईल इकडे? तो नव्हता हा? अच्छा, मग ठीक आहे. तो असता तर मला त्याला भेटायचं होतं. झालंय का भावनाताईला शोधून? मग आतमध्ये जाऊया. भावनाताई? अरे ॲक्च्युली भावनाताई कॉलवर बोलत बोलत बहुतेक बाहेर गेलीये. आपण जाऊयात, आज जाऊयात. आलोच. ठीक आहे जान, तू मला काही नाही सांगितलंस तर मला काही कळणार नाही असं तुला वाटतंय का? पण मला एवढं 100% माहिती आहे की आता तुला भेटायला आलेला मुलगा हा मॅडच होता. आणि तो कोण आहे हे मी लवकरच शोधून काढेन. काय झालं? काय चाललंय तुमचं? बाबांना एवढं मानाने वर बोलवलंय आणि तुम्ही हसताय काय? आता काय यातही त्यांचीच चूक आहे असं वाटतं तुम्हाला? आहेच, त्यांची चूक आहे. त्यांना असं वाटतंय की त्यांना मान मिळतोय, मग प्रत्यक्षात त्यांचा तो राजकारणी मित्र त्यांच्या त्या साधेपणाचा फायदा उचलतोय पुढच्या निवडणुकीसाठी. तुम्हाला ना सगळ्यात स्वार्थच दिसतो. तुम्ही उद्या म्हणाल पूर्वी आणि सिद्धूचं लग्न हेही एक स्वार्थापोटीच केलेलं लग्न आहे म्हणून.
अगं हे स्वार्थापोटी केलेलंच लग्न आहे, राजकारण्यांचे थेर आहे ती. अरे बघत नाही युतीचा प्रोग्राम हा एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉलमध्ये घेतलाय, लग्नाची अनाउन्समेंट इथे करणार आहेत, याला केवढा खर्च झालाय, केवढा पैसा ओतलाय त्यांनी. हा तर निवडणुका झाल्या ना की हा सगळा खर्च, त्या सिद्धूच्या लग्नाचा खर्च, या सभेचा खर्च सगळे ते आपल्या खिशातून काढणार. हे मला ना जिथे तिथे पैसाच दिसतो. दिसायलाच हवा, सगळ्यांना दिसायला हवा. तुमच्यासारखा आंधळे राहून काय उपयोग नाही. मला दिसतोय म्हणून बरं आहे. आणि सगळे पैशांवरच जगतात, शेवटी सगळं येऊन पैशावर अडतं, लक्षात ठेव. मला सांगा, तुमच्याकडे जर एवढा पैसा असता तर तुम्ही केला असतं का खरंच एवढा खर्च? कशाला एवढा फुटकळ खर्च करायचा, काही पण आपल्याला खर्च करायचा. तुम्ही पण ना तुमच्याशी ना न बोललेलंच बरं. मी पुढे सांगितलं, बघा. मी सुरू केलं, कशाला बोलतेस? बरं तर राहू द्या, पुढे बघा आता. मी माननीय श्री संपतराव गाडे पाटील आणि माननीय श्री गुणाजीराव भालेराव या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन श्रीनिवास दळवी यांचा सत्कार करावा. नमस्कार. आयली फ्रीज बँक्वेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य नागरिक आहे. सासवडकर आहे आणि आज इथे मी तुमचा प्रतिनिधी म्हणून बोलायला उभा आहे. सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की राजकारणाशी माझा काहीही म्हणजे अगदी दुरान्वयही संबंध नाहीये, पण या देशाचा नागरिक म्हणून तुम्हा सगळ्यांप्रमाणे मतदानाचा हक्क मात्र माझ्या हातात आहे. आपल्या नेत्यांकडनं आपल्या सर्वसामान्य लोकांच्या काही माफक अपेक्षा असतात. हो विश्वास सर, हो तुमचा शर्ट कधीच चुकला. आणि सर मी तुम्हाला ना प्रेक्षकांमध्ये शोधतोय कधीपासून, आणि तुम्ही इथे आहात. आत बसायचं ना सर. थँक्यू शर्टबद्दल. ते काय आहे, एक जण ओळखीचे भेटले तर मग त्यांच्याशी बोलत बसलो. अच्छा बरं, मग आता आज चला. अहो सभा कधीच सुरू झाली आहे. नाही तुम्ही व्हा पुढे, मी येतो ना. अहो असं काय करताय, चला तुम्ही या या या. आलो. या या इकडे बसा, निवांत बसा. अहो तुमची खास व्यवस्था नाही केली ना तर दिग्विजयराव नाराज होतील. मी येतो. थँक्यू. काय करू, बोलू का या दिग्विजय देशमुखांच्या मुलाशी? याने आमच्या मीटिंग नंतर मला काहीच अपडेट केलं नाही. आय मस्ट टेक अ चान्स. हा चांगला चान्स आहे याच्याशी बोलायचा. बाहेरच्या बाहेर बोलता येईल आणि जानूही बाबांचं भाषण सोडून बाहेर येणार नाही. जानू, एक इम्पॉर्टंट कॉल आहे, मला अटेंड करावं लागेल. मी 2 मिनिटात आलो. हा जयंत नक्की का गेला असेल मॅडच्या मागे? त्याला कळलं असेल का मॅड म्हणजे कोण आहेत ते? आपल्या प्रभागात पाण्याची विजेची गैरसोय होऊ नये, सार्वजनिक व्यवस्था व्यवस्थित असावी, गुन्हेगारी वाढू नये किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, या अशा माफक अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या असतात. आपल्या प्रभागाचे नेते गुणाजीराव यांनी आजवर आपल्या प्रत्येक लहान मोठ्या गरजेची काळजी घेतलेली आहे.
आणि म्हणूनच आपण प्रत्येक वेळेस गुणाजीरावांना भरघोस मतांनी निवडून देतो. आणि आज गुणाजीरावांनी मैत्रीचा हात आपल्या संपतरावांपुढे केलेला आहे. संपतरावांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. नक्की काय चालू असेल बाहेर? मॅड आणि जॅक माझ्याच बद्दल बोलत असतील का? मिस्टर देशमुख, हाय. सॉरी मी असंच तुमच्या मागे उभं राहिलो. पण मी मगाशी तुम्हाला सभेमध्ये पाहिलं होतं. वेल, ही ती जागा नाही आहे त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्याची. पण व्हॉट हॅपन? त्या मीटिंग नंतर आपलं बोलणंच नाही झालं. हो सॉरी, ॲक्च्युली ना मी पण एका वेगळ्या कामात होतो, त्यामुळे आय कुडंट गेट बॅक टू यू. ओके, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण मला असं वाटतं की आपल्याला हा प्रोजेक्ट थोडा स्पीडअप करायला हवा, नाहीतर ती लँड आपल्या हातातून निघून जाईल. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. मी मागे पण मीटिंगमध्ये बोललो होतो आणि त्याआधी तुमच्या बाबांनाही सांगितलं होतं की फॅमिली ट्री शिवाय पुढे जाणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मला कळलं की तुमची एक आत्या आहे. आत्या आहे, पण काय? संपतरावांची राजकीय कारकीर्द आपल्या सासवडकरांच्या चांगल्याच परिचयाची. आणि आज गुणाजीराव आणि संपतराव हे दोघं एकत्र येत आहेत. त्यामुळे आपल्या समस्या किंवा आपल्या मागण्या घेऊन आता आपल्याला दोन पार्ट्यांकडे नाही तर एकाच पार्टीकडे जावं लागणार आहे. कारण आता यापुढे एकछत्री अंमल असणार आहे एकाच पार्टीचा. आणि जर आपल्या प्रभागातले नेते गुणाजीरावांसारखे देशाच्या राजकारणात सक्रिय असतील तर गावचा विकास सुद्धा झपाट्यानं होऊ शकेल. मला कल्पना आहे, इतकी वर्ष आपण सगळेच एकाच नेत्यावर विश्वास टाकलेला आहे आणि आता अचानक नेता बदलतोय म्हटल्यावर सगळ्यांच्याच मनात थोडासा संभ्रम निर्माण होणं हे साहजिक आहे. त्याच्यावर अचानक विश्वास कसा टाकायचा असाही प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. पण संपतरावांना मी गेली अनेक वर्ष ओळखतोय आणि आता गुणाजीरावच संपतरावांवर विश्वास टाकतात म्हटल्यावर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी संपतरावांना साथ द्यायला काही हरकत नाही. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी मनापासून विनंती करतो की या युतीला आपण सगळे पाठिंबा देऊया. थँक्यू. धन्यवाद श्रीनिवास, धन्यवाद. आपण आपलं बहुमूल्य मत इकडे व्यक्त केलंय. धन्यवाद. आणि मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना आता संपतरावांचं म्हणणं काय आहे ते ऐकायचं असेल. संपतराव, आपण आपले 2 शब्द व्यक्त करावेत अशी मी आपणास विनंती करतो. नाही, आम्हाला संपतराव मान्य नाही. आम्ही या युतीचा तीव्र निषेध करतो. पण खरं सांगायचं तर मला तिच्याबद्दल फारसं काही माहिती नाही. स्ट्रेंजली ह्या प्रोजेक्टसाठी मी तुमच्या फॅमिली ट्रीला स्टडी करत होतो, त्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यातही तुमच्या आत्याबद्दल असं काही मला मिळालं नाही, सापडलं नाही. हां, त्याच्यात मला एवढं कळलं की त्यांचं नाव महालक्ष्मी आहे. लवकरात लवकर तुमच्या आत्याची इन्फॉर्मेशन मिळायला हवी. काय की त्यांच्याही सिग्नेचर्स लागतील. बरोबर आहे तुमचं. एक्सक्यूज मी, हा खूप इम्पॉर्टंट कॉल आहे, मला घ्यावा लागेल. आय विल गेट बॅक टू यू. या ओके, सी यू.
जानू काय झालं, तू कोणाला शोधतेस? कोणाला नाही, तुलाच शोधत होते मी. पण तू कोणाशी बोलत होतास? अगं ते माझ्या ओळखीचे कोणीतरी भेटले होते म्हणून मी. बरं, आतमध्ये पूर्वीचा फोटो दाखवणार आहेत, सगळे वाट बघतायत आपली. आपण जाऊयात का? ओके चल. हां. मॅड आणि जयंत एकमेकांशी काय बोलले असतील? जयंतला सगळं कळलं असेल का? त्याने जर आता काही विचारलं तर काय सांगू मी त्याला? मला मानणं नाही, मला मानणं नाही, मला मानणं नाही. शांत राहा. आमचं म्हणणं काय ते एकदा ऐकून तरी घ्या. हो, आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. तुमच्या भल्यासाठी युती करतोय. नाही आम्हाला हा निर्णय मान्य नाही. आम्हाला मान्य नाहीये, हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला हे बिलकुल मान्य नाहीये, आम्हाला मान्य नाहीये. प्लीज शांत व्हा सगळे, शांत व्हा. मी विनंती करतो सगळ्यांना, प्लीज शांत व्हा. हे बघा, जसं पप्पा म्हणाले, आम्ही युतीचा घाट तुमच्या भल्यासाठीच घातलाय. मला माहितीये तुमचा इतक्या लगेच विश्वास बसणार नाही, पण यात कुठलाही डावपेच नसून ही एक सोयरीक आहे. हे बघा, संपतराव गाडे पाटील तुमच्या प्रभागातून नुसती मतं मागत नाहीयेत, तर त्यांचा मुलगा तुमच्या प्रभागाला जावई म्हणून देते. हो, सिद्धू खरं ते बोलतोय. आता मी इथे तुम्हाला तुमच्या प्रभागाच्या लेखीचा फोटो दाखवणार आहे, जी सिद्धूची पत्नी आणि तुमच्या प्रभागाच्या भावी आमदाराची सून होणार आहे. बाप्पा, माझी साथ सोडू नकोस. मला माहितीये पप्पा, मी जे करतोय ते बरोबर नाही, पण एका सभेसाठी मी 3 आयुष्य पणाला नाही लावू शकत. मी तुम्हाला सांगण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तुम्ही दबाव टाकलात म्हणून मी हार पत्करू नाही शकत. दाखव रे फोटो.
पाटलांचा संपतराव गाडे पाटलांचा इथे पूर्वीचा फोटो कसा आला?